धन धान्य देई, ही काळी आई धन धान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. आज समूह शेतीची संकल्पना लोकप्रिय होत आहे. समूह शेतीचे फायदे अनेक आहेत. शेतीसाठी लागणारं भांडवल, बी बियाणं, अवजारांचा वापर या सगळ्या गोष्टी समूह शेतीत सहज सुलभ उपलब्ध होतात. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहीतच आहे की आपली शेती ही आज संक्रमण काळातून जात आहे. शेतीपुढे अनेक समस्या आहेत, त्याचप्रमाणे आपणासमोर अनेक आव्हाने आहेत. आणि सर्वात महत्त्वाची आणि चिंतेची बाब म्हणजे आज घटत चाललेली आपली जी जमीन धारणा आहे ती आहे. कारण वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे शेतीखालील क्षेत्र हे कमी होत चालले आहे. आणि आपण जर देशाची आकडेवारी आज जर पाहिली जमीन धारणेबाबत, तर आपल्याला असं लक्षात येईल की ही जमीन धारणा 0.17 हेक्टर इतकी कमी झालेली आहे. तर याचाच अर्थ असा की शेतीचे तुकडे होत चाललेले आहे. आणि दिवसेंदिवस मग यांत्रिकीकरण असेल किंवा कृषी निविष्ठांची खरेदी असेल, तर यामुळे आपली शेती ही अडचणीत आलेली आहे. तर अशा याच्यामध्ये या पार्श्वभूमीवर समूह शेतीची संकल्पना ही अत्यंत महत्त्वाची आहे. आज समूह शेतीसाठी कृषी विद्यापीठ आणि शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करत आहे. आपल्या शेतकऱ्यांना ज्या कृषी निविष्ठा लागतात त्या म्हणजे बी बियाणे असेल, खते असतील, औषधे असतील, तर याच्यावर सुद्धा आपला भरपूर खर्च होतो. तर हा वाढता खर्च, पीक उत्पादनावरचा जो खर्च आहे तो कमी कसा करता येईल यावर लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. त्या दृष्टीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे प्रयत्नशील आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातील आसपासच्या 10 गावातील 100-200 शेतकरी समूह शेती करत आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आपण जे अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यामध्ये काही गावं निवडलेली आहेत. याच्यामध्ये हसनापूर गाव असेल किंवा हनुमंत गाव असेल, तर या गावातील सुमारे 100 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ही समूह शेतीचा आपला आदर्श एक निर्माण केलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हसनापूर येथील 30 शेतकरी एकत्र येऊन समूह शेती करत आहेत. त्यांच्या 50 एकर क्षेत्रापैकी 12 एकर शेती ही सुभाष करीर यांची आहे. करीर आपल्या बागायती शेतीमध्ये विविध पिकं घेतात. ही सगळी शेती करताना त्यांनी रसायनमुक्त म्हणजे सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. आम्ही हसनापूरचे सर्व राहणारे आहोत आणि इथे समूह शेती आहे आमची. तर माझं क्षेत्र आहे 12 एकर, सर्व बागायत आहे. आणि समूह शेतीमध्ये आम्ही सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिलेलं आहे. सर्वसाधारण 30 जणांचा आमचा ग्रुप आहे आणि 30 जणांच्या ग्रुपमध्ये 50 एकर आम्ही ही सेंद्रिय शेती करतो आहोत. तर आम्ही समूह शेती करताना वेगवेगळ्या प्रकारची पिकं आम्ही याच्यात घेतलेली आहेत. ऊसामध्ये बटाटा आहे, ऊसामध्ये कांदा आहे, गहू सेपरेट घेतलेला आहे, हरभरा आहे, परत ऊससुद्धा सेंद्रिय पद्धतीने रसवंतीसाठी आम्ही घेतलेला आहे. असे 5-6 पिकं. आणि डाळिंब, फळबागामध्ये डाळिंब आहे, पेरू आहे,
असं सर्व साधारण 30 जणांचे एक 50 एकराच्या क्षेत्रामध्ये आम्ही हा सगळा प्रयोग आता सुरू केलेला आहे. तर या सर्व 50 एकरामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं रासायनिक खतं किंवा रासायनिक औषधांचा फवारा 100% टाळलेला आहे. याच्यामध्ये सेंद्रिय शेती पद्धती असेल किंवा काही सेंद्रिय पदार्थांचा वापर असेल, त्याचप्रमाणे पीक पद्धती असेल, तर याच्यामध्ये आपण ऊस बटाटा आंतरपीक हे याची प्रात्यक्षिक आपण सुमारे 100 एकर क्षेत्रावर घेतलेली आहेत. स्वतः जीवामृत दशामृत तयार करून सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्याने बाजारात त्यांच्या शेतमालाला आज उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आणि याच्यासाठी आम्ही दशपर्णी अर्क, जीवामृत, परत आता गव्हर्नमेंटच्या या स्कीम अंडर आमचं हे रजिस्ट्रेशन झालेलं आहे. तर त्यांनी आता रॉक फॉस्फेट आम्हाला दिलं आहे. परत काही जैविक स्प्रेसाठी औषधे दिलेली आहेत. तर त्या अशाच या सगळ्यांचा आम्ही आमच्या शेतावर प्रयोग करतो. आणि हे आमचं पूर्ण क्षेत्र म्हणजे जेव्हा हे काढणीला येईल, तर हे काढणीसाठी आल्यानंतर आमचं पूर्ण याला विक्रीचं तंत्र म्हणजे आम्ही स्वतःच याची विक्री करणार आहोत. व्यापाऱ्यांना आमच्या या सॅटेलाईट थ्रू हे प्लॉटचे हे जाणार आहेत, आमचे प्लॉट कुठे आहेत आणि कुठले कुठले आहेत ते. आणि त्या हिशोबाने आम्हाला व्यापाऱ्यांकडनं याचा चांगला प्रतिसाद मिळेल आणि याला भाव देखील चांगला मिळेल. तर या सर्व अनुषंगाने आम्ही ही सामूहिक आणि याची रासायनिक मुक्त अशी शेती करायला सुरुवात केलेली आहे. समूह शेतीची ही जी संकल्पना आहे, म्हणजे आपले जे शेतीचे तुकडे तुकडे झाले आहेत, तर छोटे छोटे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एक प्रकारचे पीक पद्धत अवलंबणे, त्याचं मार्केटिंग करणे हे अत्यंत गरजेचं आहे. समूह शेतीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे कामाची विभागणी. खतं, बियाणं इत्यादी निविष्ठा खरेदीचं काम एकाने करायचं, तर एखाद्याने अवजारं खरेदी करून ती दुसऱ्या शेतकऱ्यांना भाडे तत्वावर पुरवायची. याच्यामध्ये आमच्याकडे एक ट्रॅक्टरचा पण असं एक शेतकरी आहे की ज्याच्याकडे सर्व अवजारं आहेत. तर आम्ही या ग्रुप शेतीमुळं त्याच्याकडनंच आम्ही सर्वजण मशागत करून घेतो. आणि आम्हाला म्हणजे काही जणांकडे 2-2 एकर आहे, काही जणांकडे 3 एकर आहे. तर यांना सर्वांना हे असे अवजारं ठेवणं परवडत नाही. तर मग असं आम्ही ग्रुपमध्ये एक जणाला सर्व अवजारं घ्यायला घेतलेली आहेत आणि त्यांच्याकडनंच आम्ही सर्व मशागत करून घेतो. त्यामुळे लहान लहान शेतकऱ्यांनाही शेतात यांत्रिकीकरणाचा अवलंब करता येतो. तर आपण जे म्हणतो की यांत्रिकीकरण करायला हवे, परंतु ह्या अशा छोट्याशा शेतीच्या तुकड्यांमध्ये यांत्रिकीकरण अत्यंत अवघड बनले आहे. तर अशा परिस्थितीत आपण या समूह शेतीद्वारे कस्टम हायरिंग म्हणजेच कृषी अवजारांचा भाडेतत्वावर वापर जर असा केला, त्या समूहाने जर काही अवजारे विकत घेतली आणि त्यांच्याच शेतकऱ्यांचं किंवा सदस्यांना जर वापरायला दिली, तर हे यातून आपण ही यांत्रिकीकरण आपण साध्य करू शकतो. तर अशा प्रकारचे हे सर्व शेतकरी एकत्र येऊन त्यांनी आपल्या जे बटाट्यासाठी जे लागणाऱ्या ज्या निविष्ठा आहेत, याच्यामध्ये बटाट्याचं बेणं असेल, खते असतील, औषधे असतील, त्याचप्रमाणे विविध अवजारे असतील, तर या समूह शेतीद्वारे यांनी हे सर्व शेतकरी एकत्र येऊन त्यांनी इतरांसमोर एक चांगला आदर्श निर्माण केलेला आहे. समूह शेतीमुळे शेतीतल्या समस्या, अडचणी, शंका यावर शेतकरी एकत्र येऊन विचार करतात आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठाचे तज्ज्ञही लवकर उपलब्ध होतात. बियाणं वगैरे आणणं हे करणं असं ग्रुपनीच करतो. त्याच्यामुळं ट्रान्सपोर्टिंगचा खर्च किंवा बाकीच्या कुणाचं म्हणजे माहिती घ्यायची असेल तर आम्ही दर महिन्याला आमची एक मीटिंग आम्ही एक ठिकाणी आयोजित करतो आणि त्या मीटिंगमध्ये आमच्या शंका कुशंका तज्ज्ञ लोक येतात, विद्यापीठाचे लोक येतात, शेतकी खात्याचे येतात
आणि ते आम्हाला मार्गदर्शन करतात. तर या पद्धतीने आमचा हा सगळा ग्रुप फार्मिंगची शेती आमची चालू आहे. हसनापूरचे समीर अब्बास पटेल हेही 8-10 वर्षांपूर्वी वैयक्तिक शेती करत होते. आज तेही समूह शेतीत समाविष्ट झाले. साधारणतः मी 8 ते 10 वर्षापासून शेती करतो. सुरुवातीला शेती करताना इंडिव्हिज्युअल शेती करत असताना बरेचसे प्रॉब्लेम आले. त्यानंतर मच्छिंद्र घोलप साहेब आणि करीर काका यांच्या सानिध्यात येऊन आम्ही एक समूह शेती म्हणून स्टार्ट केली. त्या अंतर्गत साधारणतः परिसरातले आम्ही 200 शेतकरी, म्हणजे माझ्यासारखे साधारणतः एक 50 ते 60 युवक आणि बाकीचे शेजारच्या गावाचे शेतकरी आम्ही मिळून एक समूह शेती स्टार्ट केली. त्या अंतर्गत आम्ही ऊसामध्ये आंतरपिकाचा प्रयोग केला. सुरुवातीला आम्ही ऊसामध्ये बटाटे आणि चालू वर्षी ऊसामध्ये कांदे असे 2 पीक घेऊन राहिलो. आणि समूह शेतीमुळे उत्पन्नात भरीव वाढ झाल्याचं ते स्वतः सांगत आहेत. शेती करत असताना एक बरेचसे प्रॉब्लेम येतात. नैसर्गिक आपत्ती झाली, रोगराई असली किंवा पाण्याचं नियोजन, त्यामध्ये समूह शेती करताना थोडंसं जे चर्चा होती त्याच्यातून आम्हाला असं वाटलं का याच्यातून छोटे छोटे प्रॉब्लेम राहतात पण आम्ही त्याला हँडल करू शकत नाही. पण ज्यावेळेस समूह शेती करतो तर त्यावेळेस त्याच्यातून मार्ग निघतो आणि त्या अनुषंगाने आम्ही शेतीमध्ये बरंचसं एक बदल केला आणि त्याचा एक फायदा असा झाला का जो आर्थिक उत्पन्न आहे आमचा त्याच्यात बरीचशी वाढ झाली. समूह शेतीचा सगळ्यात मोठा फायदा समीर पटेल यांना जर का झाला असेल तर तो रासायनिक खतांवरच्या खर्च बचतीचा. आणि जो खर्च होता शेतीमध्ये, जसं मी स्वतः सुरुवातीला शेती करताना रासायनिक खताची मात्रा आणि पाण्याचं नियोजन हा माझा अफाट होता. पण समूह शेती करताना त्यानंतर असं लक्षात आलं की रासायनिक खताची मात्रा ही फार कमी आवश्यकता असते पिकाला, पण आपण जी गरज नसतानाही जास्त देत होतो. तर मग नंतर थोडंसं चर्चासत्रातून अशी असं वाटलं का आपल्या शेताला NPKची एक ठराविक मात्रेची गरज आहे. मग त्या अनुषंगाने आम्ही चर्चा करून आणि त्याच्यात बरंचसं प्रमाण कमी केलं. त्याच्यात आमचा जो शेतीचा ऱ्हास होत होता अति रासायनिक खतामुळं तो पण कमी झाला. पाण्याचा काटेकोर वापर कसा करावा हे महत्त्वाचं सूत्र समीर पटेल यांना समूह शेतीतून मिळालं. पाण्याचं नियोजन करताना थोडंसं इरिगेशनमध्ये आम्ही फ्लड इरिगेशन सुरुवातीला देत होतो, ज्यामुळे थोडंसं शेतीचं नुकसान होत होतं. आता आम्ही साधारणतः एक 7-8 वर्षापासून ड्रिप आणि स्प्रिंकलरच्या साहाय्याने पाणी देतो. त्याच्यामुळं पाण्यामध्ये पण बचत झाली आणि साधारणतः आमचा जो पिकामधून जो उत्पन्न निघत होता त्याच्यात पण वाढ झालेली. आज समीर पटेल यांना समूह शेती फायद्याची असल्याचं पटलंय आणि इतरांना ते पटावं यासाठी प्रयत्नही करत आहेत. मला वाटतं शेती करताना थोडंसं समूह शेती केली आणि चर्चा वगैरे झाली आणि आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांनी थोडंसं हप्त्यातून महिन्यातून एक बैठक घेऊन जर चर्चासत्रातून शेतीचं नियोजन केलं तर बरंचसं बेनिफिट मिळेल असं मला वाटतं. अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते मच्छिंद्र घोलप. समूह शेती करताना ते जमिनीची आरोग्य पत्रिका पाहतात, त्यानुसार खतांचा वापर करतात.
अहमदनगर जिल्ह्यातील सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते मच्छिंद्र घोलप. समूह शेती करताना ते जमिनीची आरोग्य पत्रिका पाहतात, त्यानुसार खतांचा वापर करतात. गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही समूह शेती करत आहोत. समूह शेतीचे मध्ये आम्हाला भरपूर फायदे झालेले आहेत. तर प्रामुख्याने ज्या अडचणी येत असतात शेतीमध्ये, जर आपण त्या एकत्रितपणे केल्या त्या सोडवण्यामध्ये भरपूर त्याच्यामध्ये यश आलेलं आहे. साधारण सुरुवातीपासून माती परीक्षण करायचं असेल तर विद्यापीठाचे शास्त्रज्ञ असतील किंवा ते एकट्यासाठी येत नाहीत, पण गटाने जर समूह असेल तर निश्चितच शास्त्रज्ञ आपल्याला इझिली अवेलेबल होतात. कृषी निविष्ठा, यांत्रिकीकरण, मजुरांचा तुटवडा या सगळ्या समस्या समूह शेतीत चुटकीसारख्या सुटतात. जर शेतीच्या सगळ्या निविष्ठा जर खरेदी करायच्या असतील, खते असतील, बियाणे असतील, आम्ही ते समूहाने खरेदी करतो. त्याच्यामुळे आमचा वाहतुकीचा खर्च कमी होतो. त्यात हमाली वगैरे आणि घरपोच माल शेतावर, आमच्या बांधावर माल आमच्या शेतावर येत असतो. दुसरी गोष्ट, शेतीमध्ये यांत्रिकीकरण करायचं असतील तर त्याच्यामध्ये मजुरांचे दर किंवा यांत्रिकीकरण दर हे समूहामध्ये करत असल्यामुळं त्याचा भरपूर कमी खर्चामध्ये आम्हाला सहज त्याची उपलब्ध होऊ शकते. समूह शेतीमुळे अर्थार्जन तर होतच, पण त्याचबरोबर ग्राहकांना दर्जेदार माल पुरवल्याचं समाधानही मिळतं. तर आपल्याला माहितीच आहे की बी बियाणे, खते, औषधे याचं जर आपण शेतकरी गटाने एकत्र येऊन समूह शेती केली आणि हे जर सर्व खरेदी आपण असे होलसेल पद्धतीने जर केली तर निश्चितच आपल्याला शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. कारण यावर जो खर्च होणार आहे तर याच्यामध्ये काही सवलती त्यांना मिळतील, त्याचप्रमाणे त्यांचा आर्थिक फायदा यातून होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्या शेतामध्ये माल तयार झालेला असतो, तो जर विक्री व्यवस्था करायची असेल तर साधारण आमच्याकडे कांदा असेल, बटाटा असेल, हे समूहामध्ये जर एकत्र असेल तर ग्राहकांना दर्जेदार माल वाजवी दरामध्ये सहज उपलब्ध होऊ शकतो. त्याच्यामुळे आमचं आर्थिक फायदा पण होतो आणि ग्राहकांना पण एक रास्त दरामध्ये माल मिळू शकतो. तर निश्चितच ही जी समूह शेतीची संकल्पना आहे ही आपल्याला शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे पीक उत्पादनावर जो खर्च आहे तो कमी होणार आहे आणि शेतकऱ्यांना पीक उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंत अतिशय याचा चांगला वापर होणार आहे. अनेक शेतकरी एकत्र आल्याने अनुभवांची देवाणघेवाण होते आणि विचार विमर्श करून समस्यांवर तोडगा काढणं सहज शक्य होतं. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी शेती करण्यामध्ये ज्या अडचणी येतात ती शेतकऱ्याला अपुरं ज्ञान असतं. त्याच्यामुळं विद्यापीठाचे शास्त्रज्ञ असतील ते आपल्याला सहज आपल्या शेतावर गटामुळे सहज एकत्र येऊ शकतात आणि एकमेकाचे अनुभव असतात, त्याचे आपल्याला फायदे होऊ शकतात. आणि ज्या प्रत्येक शेतकरी काय सगळा एक माल करत नाहीत, पण वेगवेगळे माल त्याचा अनुभवसुद्धा एकमेकाची शेअरिंग केल्यामुळं त्याचाही आम्हाला फायदा बऱ्यापैकी होऊ शकतो. समूह शेती ही सगळ्याच दृष्टीने फायद्याची ठरत असल्याचं दिसून येतंय. तर अधिकाधिक शेतकऱ्यांनी ही समूह शेतीची संकल्पना राबवावी असे आवाहन मी या प्रसंगी करू इच्छितो. अशा या फायद्याच्या समूह शेतीबद्दल एवढंच म्हणूया. समूहाने शेती करूया, शेतीत समृद्धी आणूया.